नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या अपडेटमध्ये CAG अहवाल, लाभार्थी पडताळणी, जुलै हप्ता, GR आणि 1500 रुपये नक्की वाढणार आहेत का, याबाबत मोठी एक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर CAG अहवालात एक मोठं निरीक्षण झालेलं आहे. सर्वप्रथम ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल, कारण की भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. अहवालानुसार निधी नियोजन आणि खर्चाच्या प्रक्रियेबाबत काही त्रुटी आढळल्या असून अंदाजे 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चाबाबत प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेले आहेत. मात्र लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, या अहवालामध्ये पात्र महिलांचा जो सुरू असलेला लाभ आहे तो तात्काळ बंद झालेला नाही. योजना पूर्वीप्रमाणे चालू आहे. ओके, आता एक GR सुद्धा आलेला आहे लेटेस्ट. ओके, लाडकी बहीण योजनेविषयी इथं तुम्ही बघू सुद्धा शकता. ओके, आता या GR मध्ये सांगितलं काय, इथं तुम्ही रीड सुद्धा करू शकता. या शासन निर्णयामध्ये हा पूर्णपणे नीट GR जो आहे तुम्ही सुद्धा रीड करू शकता. ओके, आता या GR मध्ये, ओके, या GR मध्ये सांगितलं काय हे सुद्धा आपण बघून घेऊयात. या GR मध्ये झालंय काय, हा एक अधिकृत शासन आदेश आहे. ओके, जून 2026 महिन्याचा लाभ अनुसूचित जाती SC आणि नवबौद्ध महिलांना देण्यासाठी 309.54 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेविषयी एक GR तर आलेला आहे असं तुम्ही समजून जा. ओके, आणि हा जो निधी आहे, ओके, आणि तुम्हाला जर रक्कम बघायचीच असेल तर इथे तुम्ही दुसऱ्या पॉईंटमध्ये वाचू शकता. ओके, आता हा निधी जो आहे तो आर्थिक वर्ष 2026-27 साठी मंजूर झालेल्या एकूण 3,000 कोटींचा भाग आहे. ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती SC घटकांसाठी विशेष तरतूद आहे. ओके, आता जून 2026चा हा जो निधी आहे, हा निधी वितरण आहे. याबद्दल सांगायचं झालं तर मंजूर निधी किती आहे, 309.54 कोटी. आणि या निधीचा उद्देश काय आहे की हा निधी जून 2026 महिन्याचा मासिक आर्थिक लाभ 1,500 रुपये जो लाडक्या बहिणींना मिळतो, ओके, त्यांच्यासाठी आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना देण्यासाठी. आणि सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, आणि निधीचा हा जो स्रोत आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर हा निधी वित्त विभागाच्या दिनांक 9/4/25 परिपत्रकानुसार वितरित करण्यात आलेला आहे. ओके, आणि जो हा निधी आहे तो लेटेस्ट आहे, 8 तारखेला आलेला आहे, 8/7/2026. ओके, आता याबद्दल सांगायचं झालं तर निधी वापराच्या आणि अटी आणि सूचना काय आलेल्या आहेत की निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे. ओके, सर्व निधी चालू आर्थिक वर्षातच म्हणजे 2026-27 मध्येच खर्च करणे आवश्यक आहे. निधी पुढील वर्षासाठी वाचवता येणार नाही. म्हणजेच की आता लाडकी बहिणींना जे 1,500 रुपये आहे ते लवकरात लवकर मिळून जातील, कारण की आता GR सुद्धा आलेला आहे. ओके, 8 तारखेला 8/2026 हा GR आलेला आहे. ओके, आणि अहवालाबद्दल सांगायचं झालं, ओके, म्हणजेच की या खर्चाचा जो अहवाल आहे तो शीर्षनिहाय तपशील आणि साध्य झालेली भौतिक उद्दिष्टे, ओके, म्हणजेच की किती महिलांना नक्की लाभ दिला आणि निधी उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजेच की युटिलायझेशन सर्टिफिकेट पुढील विभागांना यांनी सादर करायचे आहे. ओके, आता पात्रता व जबाबदारीबद्दल सांगायचे झाले तर लाभार्थ्यांची छाननीसुद्धा करण्यात येणार आहे. ओके, महिला व बाल विकास विभागाने सर्व नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ देणे बंधनकारक केलेले आहे. म्हणजेच की आता ज्या महिला पात्र आहेत, ओके, ज्या महिलांचे 1,500 रुपये चालू आहेत, ज्या उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये लाडकी बहिणीच्या बसतात, त्यांनाच फक्त या निधीचा जो लाभ आहे तो मिळणार आहे, 1,500 रुपये. ओके, याच प्रवर्गातील महिलांची स्वतंत्र संख्या आकडेवारी विभागाने उपलब्ध करून द्यावी. ओके, म्हणजेच की एक विशेष लक्षसुद्धा देण्यात आलेलं आहे की हा संपूर्ण जो निधी आहे तो अनुसूचित जाती विशेष करून SC आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी आहे. या प्रवर्गातील महिलांची स्वतंत्र संख्या या आकडेवारी विभागाने उपलब्ध करून द्यावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, आणि हा जो निधी आहे, ओके, हा जो निधी आहे तो निधीचा विनियोग म्हणजेच कडक नियम एक आलेला आहे की हा निधी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठीच वापरला जाईल. किंबहुना
सांगण्याचं तात्पर्य हेच की फक्त आणि फक्त जे लाडके बहीण योजनेमध्ये बसतात, योजनेमध्ये आहेत, ओके, त्यांनाच फक्त हा योजनेचा लाभ मिळणार आहे. ओके, हा निधी फक्त त्यांच्यासाठीच वापरला जाणार आहे, याची पूर्ण दक्षता विभागाने घ्यावी आणि या निधीचा वापर इतर कोणत्याही प्रवर्गासाठी करण्यास परवानगी दिलेली नाही आहे. ओके, म्हणजेच की सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्हाला सोप्या भाषेत की हा जो निधी आहे तो आता आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा. ओके, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आता आपल्या येऊया रेग्युलर अपडेटवर. ओके, 13 जुलैच्या लाडकी बहीण योजनेच्या. आता जी दुसरी अपडेट आलेली आहे ती आहे की आता ही जी दुसरी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी, पहिली तर तुम्हाला सांगितली CAG बद्दल. ओके, काही त्रुटी आढळलेल्या आहेत. 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. मात्र या अहवालामुळे पात्र महिलांचा जो लाभ सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा तो बंद झालेला नाही, कारण की GR सुद्धा आलेला आहे लेटेस्ट. ओके, तुम्हाला सांगितलं सुद्धा मी इथे. ओके, GR सुद्धा आलेला आहे, त्यामुळे असं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर सध्या पडताळणी करण्यात आलेली आहे. ओके, आणि या पडताळणीतील अपात्र लाभार्थी, दुवा नोंदी आणि निकष पूर्ण न करणारी प्रकरणे वगळण्यात सुद्धा आलेली आहेत. त्यामुळे ज्या महिलांची सर्व कागदपत्रे योग्य आहेत आणि त्या पात्र आहेत त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही. जसं की मी तुम्हाला GRमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यांना ते पैसे मिळून जातील. ओके, थोडासा वेट करा, लवकरच येतील आणि हे लाडके बहिणीचे पैसे 15 तारखेपर्यंत येतील असं माझं मत आहे. तरी पण बघूयात आपण. ओके, आता जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल सांगायचं झालं तर हा प्रश्न सध्या सर्व महिलांना पडलेला आहे की 13 जुलै 2026 पर्यंत जुलै महिन्याचा 1500चा हप्ता जमा करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही नवीन अधिकृत GR किंवा निश्चित तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे. ओके, काही माध्यमांनी 12 ते 15 जुलै दरम्यान हप्ता जमा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. मात्र याबाबत सरकारची अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही आहे. ओके, आता 1500ची जी रक्कम आहे ती वाढणार का, असा अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की काही अहवालांमध्ये योजनेच्या सकारात्मक परिणामांचा उल्लेख करण्यात आलेला असून भविष्यात लाभ रक्कम जी आहे ती वाढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले सुद्धा जात आहे. ओके, परंतु 13 जुलै 2026 पर्यंत 1500च्या ऐवजी अधिक रक्कम देण्याचा कोणताही अधिकृत निर्णय अजून तरी राज्य सरकारने जाहीर केलेला नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा. आणि लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना की जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे आधार कार्ड, बँक खाते, DBT लिंकिंग आणि अर्जावरील सर्व माहिती एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे पुढील हप्ता जो आहे तुमचा तो तुम्हाला मिळण्यास ओके अडचणसुद्धा येऊ शकते. ओके, त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या तुम्ही बरोबर ठेवा. ओके, म्हणजेच की आधार कार्ड, आधार लिंकिंग आणि बँक लिंकिंग करून घ्या. ओके, DBT लिंकिंग आणि अर्जातील माहिती तुमची अपडेट करून ठेवा, बरोबर करून ठेवा. ओके, काही चुका असतील तर, त्रुटी असतील तर त्या गोष्टी तुम्ही बरोबर ठेवा. ओके, आता कोणकोणत्या महिलांना खास करून वगळण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. ओके, आता 13 जुलै 2026 पर्यंतच्या उपलब्ध बातम्यानुसार ओके या योजनेत 3 महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. लाभार्थ्यांची संख्येत मोठी घट झालेली आहे, म्हणजे कमी करण्यात आलेली आहे. CAGचा अहवाल जे की मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर असा काही परिणाम पडणार नाही. ओके, आणि जून महिन्याच्या हप्त्याची स्थिती. ओके, आता पडताळणीनंतर ओके पडताळणी झाली होती, त्या पडताळणीनंतर 92 लाख महिला अपात्र झालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पडताळणीमुळे एकूण 92 लाख महिलांचा योजनेतून लाभ जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे. ओके, आणि ही जी संख्या आहे ती सरकारने सार्वजनिक केलेल्या 80 लाखाच्या आकड्यापेक्षा जास्त आहे महिलांनो. ही काही कमी संख्या नाही आहे. आणि सध्या योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी महिला पात्र आहेत. ओके, आता अपात्रतेची प्रमुख कारणे कोणती आहेत ती सुद्धा आपण बघून घेऊया. पहिलं तर कारण आहे eKYC प्रक्रिया अपूर्ण असणे, सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण. ओके, अशा महिला किती आढळल्या? लाभार्थी संख्या सुमारे 62 लाख. ओके, जवळजवळ 67%. नंतर उत्पन्न जी मर्यादा आहे ती 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, अशा महिला किती आढळल्या? लाभार्थी सुमारे 16 लाख, त्यांना सुद्धा कमी केलेलं आहे. ओके, अपात्रतेची ही प्रमुख कारणे आहेत महिलांना. सरकारी कर्मचारी, कुटुंबातील सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारी कर्मचारी असून सुद्धा किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जो आहे तो सरकारी कर्मचारी आहे. ओके, सुमारे 4.42 लाख या महिलासुद्धा अपात्र ठरवल्या गेलेल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सुमारे 3.6 लाख या महिलांना सुद्धा अपात्र ठरवलेलं आहे. एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक सदस्य आहेत या योजनेमध्ये, सुमारे 2.5 लाख महिला. वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा महिला
सुमारे 1.8 लाख आहेत त्यांनासुद्धा अपात्र ठरवलेलं आहे. ओके. आणि पडताळणीत सुमारे 29,000 पुरुषांनी आणि सुमारे 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सुद्धा आढळलेले आहे. ओके. आणि CAG म्हणजेच काय, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलने 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या अहवालात या योजनेतील आर्थिक गैरव्यवस्थापनेचे गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. निश्चितच की हे लाडकी बहीणचे जे लाभार्थी आहेत महिला त्यांच्याशी संबंधित नाही आहे एवढं. ओके. आता अतिरिक्त खर्च म्हणजे की सरकारने 33,237 कोटी खर्च केले, जे मंजूर निधी 29,693 कोटीपेक्षा 3,541 कोटींनी जास्त आहे. ओके. आणि याबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण अजून तरी देण्यात आलेलं नाही आहे. आणि जानेवारी आणि मार्च 2025 दरम्यान 15,586 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट VDPA ओके VPDA मध्ये ठेवण्यात आले होते, जरी ती रक्कम तात्काळ खर्चासाठी आवश्यक नव्हती तरी. ओके. आणि तसेच आता तरतुदीमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीबद्दल सांगायचं झालं तर योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 2025-26 मधील 36,000 कोटीवरून 2026-27साठी 26,500 कोटी करण्यात आलेली आहे. ओके. आणि जूनचा हप्ता जो आहे तो अद्याप अजून आलेला नाही आहे, तो प्रतीक्षाधीन आहे. ओके. अद्यापही अजून 1500चा हप्ता जो आहे तो बहुतांश 99% महिलांच्या खात्यात आलेला नाही आहे. तरी पण मला असं अपेक्षित तारीख एक सांगायची झाली तर हा हप्ता जो आहे महिलांनो 15 जुलै 2026 रोजी किंवा त्यानंतर येण्याची शक्यता आहे. 20पर्यंत जास्तीत जास्त वेळ लागेल, कारण की GR सुद्धा आलेला आहे. ओके. त्यामुळे जास्त काही लेट होणार नाही असं मला काही वाटत नाही आहे. ओके. आणि शिफारसीबद्दल सांगायचं झालं तर महागाईनुसार वाढीस शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने म्हणजेच EACPM या योजनेच्या रकमेत महागाईनुसार वाढ करण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे. ओके. आणि शिफारशीचे निष्कर्ष त्याबद्दल सांगायचं झालं तर EACPMच्या अभ्यासानुसार या योजनेमुळे लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांचा जो खर्च आहे तो 49% कमी झालेला आहे, तर महिलांचा जो खर्च आहे तो 46% वाढला आहे. याला आर्थिक स्वायत्तता असे सुद्धा संबोधण्यात आलेले आहे. ओके. किंबहुना लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा जो लाभ आहे तो पूर्णरित्या मिळत आहे, यावरून हे सिद्ध होते. ओके. तर लाडक्या बहिणींनो 13 जुलै 2026पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील हे सर्व महत्त्वाचे अपडेट्स होत्या. GR सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवला, लेटेस्ट GR आहे. ओके. आत्ताच्या 8 तारखेचा. तुमच्या मते जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी जमा व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, सरकारी निर्णय आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा. ओके. धन्यवाद.